आरोग्य जागृती। आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आरोग्य जागृतीच्या माध्यमातून मान्य सकारामजी कोळ जे माझे जिवलग मित्र आहे आणि चैतन्य कानिटनाथ अपंग अस्थिव्यंग विद्यालय याचे अध्यक्ष आहे आणि माजी नगरसेवक असून यांची राजकीय क्षेत्रामध्ये जी घोडदौड चालू आहे, समाजकार्यासोबत राजकारण हे यांच्याकडनं शिकायला आपल्याला बघायला मिळतं। त्याच संदर्भात आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत का सर, आज राजकीय क्षेत्रामध्ये जे राजकारण चालू आहे आणि समाजकार्य जे चालू आहे या संदर्भात आपली वाटचाल कशी आहे? सर्वप्रथम आपल्याला आरोग्य जागृतीतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्याला 100 वर्ष आयुष्य लाभो हीच आम्ही अपेक्षा करतो। सर, आपलं राजकीय क्षेत्राशी हे सांगा। मी प्रथमतः आरोग्य जागृतीला माझ्या परिवाराच्या वतीनं, माझ्या शिक्षण संस्थेच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये राजकारणाची दिशा आहेत ह्या सामान्य जनतेमध्ये गेल्याशिवाय कळत नाही आणि जनतेचे प्रश्न सोडवल्याशिवाय कुठलाही कार्यकर्ता हा नेता होऊ शकत नाही। आपण एक सामाजिक काम करताना आलेल्या अनंत अडचणीवर मात करून एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करावं लागतं। सर, आपण राजकारणामध्ये सर्व पक्षीय आपली मैत्री आहे, सर्व समाजाचे लोक आपल्याला मानतात। सर्वांच्या शुभेच्छा, आपल्याला वाढदिवसानिमित्त सर्वांच्या शुभेच्छा वर्षा होत आहे। या संदर्भात आपलं जे लोकांची जे मैत्रीपणा आहे त्याबद्दल आपण माझा म्हणजे लहानपणापासूनच मी ज्या प्रभागामध्ये राहतो तो प्रभाग 18 पगड जाती जमातीचा असून त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात, गुण्या गोविंदाने नांदतात। सर्व सण उत्सव म्हणजे कुठल्या मोहरम असो का समजा दीपावली असो, सगळे सण मोठ्या उत्सवामध्ये आम्ही साजरे करतो। त्याच्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक समाजाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही मोठ्या हिरारीने भाग घेतो। सर, तुम्ही जसं तुमच्या आज जवळपास 3 ते 4 शाळा आहे, अपंग क्षेत्राशी खूप निगडीत आहे आपण आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आपण खूप चांगलं नाव कमवलेलं आहे। या संदर्भात आपलं जसं शिक्षक वर्ग असेल हे सर्व आपल्या सोबत एकदम खांद्याला खांदा लावून वर्क करताय, याबद्दल आपण काय सांगता? कारण कसं आपण किती हुशार असलो तरी पण आपण सगळ्याला सोबत घेऊन गेल्याशिवाय काम होणार नाही। शिक्षण आता दिव्यांग क्षेत्रामध्ये काम करताना हे काही एकट्याचं काम नाही, सर्व सहकारी समजा माझ्याकडे समजा सुनीता जाधव आहे, आनंद पाटील आहे, मंगेश गायकवाड आहेत, हे माझे सगळे जुने सहकारी। ज्यावेळेस डॉक्टर शेख अफसर आहेत, हे आमचे सगळे जुने सहकारी, ज्यामध्ये मोठ्या हिरारीने आम्ही ज्यावेळेस 1996ला एक 10 मुलावर अस्थिव्यंग विद्यालय सुरू केलं होतं, त्याचा आज मोठा उत्कर्ष झाला आणि त्या ठिकाणी 50 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। त्याच्यातून काही लोक काही नोकरी लागले, त्याच्यातून काही छोट्या मोठ्या उद्योगधंद्यामध्ये गेले आणि एक चांगलं फळ आम्हाला त्या विद्यालयामार्फत मिळालं आणि विद्यार्थ्यांकडे भेट झाल्यानंतर ते विद्यार्थी आपुलकीने आम्हाला सर या नावाने आवाज देतात, त्याचाही खूप आम्हाला मोठा आनंद होतो। त्याचप्रमाणे आम्ही मतिमंद क्षेत्रामध्ये सुद्धा आम्ही पदार्पण केलेलं आहे। आमच्या 2 शाळा येतात, त्या एक चैतन्य कानिटनाथ निवासी मतिमंद विद्यालय मांडकी गोपाळपूर आणि निवासी मतिमंद विद्यालय गांधीली गोपाळपूर, आपलं गांधीली या ठिकाणी आहे आणि या विद्यालयामध्ये 100 मुलं शिक्षण घेतात आणि या मुलांची देखभाल करणारा तिथला स्टाफ, तिथले आणणारे मुख्याध्यापक व शिक्षक व शिक्षण कर्मचारी मोठ्या हिरारीने काम करतात। सर, खूप चांगलं आपण दिव्यांग क्षेत्रात खूप चांगलं काम केलेलं आहे। आता सर, राजकीय क्षेत्राशी निगडीत एक बातमी अशी आहे, एका सध्याला कैलाशनगर वार्ड जे आहे ह्या त्या वार्डाचा विकास हे आपण खूप जवळून बघितलेला आहे। आता आपलं पुढचं काय पाऊल असणार? आता या वार्डामध्ये 2005 ते 10 मध्ये नगरसेवक असताना या वार्डाचा सर्वांगीण विकास केलेला आहे। हा गुंठेवारी ग्रस्त वाडा आहे। या भागामध्ये म्हणजे या भागात राहणे कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे। तर या भागातल्या प्रत्येक जनासंख्या जीवन मरणाचे प्रश्न असतात, तर त्यांना कोणाला राशन कार्ड नाहीये,
आणि अशा छोट्या मोठ्या गोष्टीकडे आपल्याला त्यांचे लक्ष द्यावं लागतं आणि ते प्रश्न आम्ही सगळे सोडवलेले आहेत आणि मोठ्याकडे आमच्याकडे पाण्याचा पिण्याचा प्रश्न फार मोठा गंभीर होता, पण आता तो येणाऱ्या समजा देवेंद्र फडणवीस सरकारने खूप मोठ्या हिरारीने तो सोडवलेला आहे आणि आता थोड्या दिवसामध्ये तो पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. माननीय मंत्री अतुलजी सावे साहेब आपल्या सोबत आहे, आपण नेहमी त्यांच्या सोबत असतात. सर, त्यांच्या माध्यमातून आपण ह्या कैलासनगर वार्डाचा विकासासाठी काय पाऊल उचलणार? नामदार म्हणजे दिव्यांग कल्याण मंत्री नामदार अतुलजी सावे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमच्या प्रत्येक वार्डामध्ये रस्ते झालेत, ड्रेनेज झालेत, पाण्याच्या लाईनी झालेल्या आहेत आणि अतुलजीच्या कृपेने आमच्या सर्व वार्डामध्ये विकासाचे कामं मोठ्या प्रमाणात भरभराटीने होत आहेत. त्याचं फळ येणाऱ्या कॉर्पोरेशनमध्ये आम्हाला मिळेल. खूपच चांगलं सर. सर, सर्वात महत्वाचा एक छोटासा प्रश्न असा आहे का युवा वर्गामध्ये व्यसनाचे प्रमाण खूप वाढलेले आहे. आज आपण कैलासनगर मध्ये पण बघतोय किंवा पूर्ण शहरामध्ये हे व्यसनाचे दिन जास्त होत आहे. युवा वर्गांना आणि त्यांच्या पाल्यांना काय संदेश देणार आपण युवा वर्गांना एकच संदेश देऊ का, व्यसनापासून मुक्त व्हा आणि व्यसनापासून मुक्त झाल्यानंतर तो परिवार सुखी राहतो. ते आई वडील टेन्शन मध्ये नसतात. आता आमच्याकडे होणाऱ्या घटना फार गंभीर आहे, तरी मी पोलीस डिपार्टमेंटचे आभार मानले का त्यांनी बराचसा या प्रकरणाला आळा घातलेला आहे. खूपच चांगलं सर. आरोग्य जागृतीच्या माध्यमातून आम्ही कॅन्सर मुक्त समाज, कॅन्सर मुक्त महाराष्ट्र हे अभियान चालवत आहे, तर ह्या अभियानाला आपल्या शुभेच्छा द्या. कॅन्सर आरोग्य जागृती मार्फत कॅन्सर मुक्त महाराष्ट्र या अभियानाला आमच्या वार्डाच्या वतीनं, परिवाराच्या वतीनं, शिक्षण संस्थेच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा आणि या कॅन्सर मुक्तचे कार्यक्रम आमच्याही वार्डात झालेत त्याबद्दल आरोग्य जागृतीचं मी हार्दिक अभिनंदन करतो. खूप धन्यवाद सर. सरांचे एक जवळच मित्र आहे, दिव्यांग क्षेत्रामध्ये खूप कार्यरत आहे, राजू भाऊ देहाडे यांच्याशी आपण जाणून घेऊया की माननीय सखाराम पोळजी साहेब यांच्याबद्दल दोन शब्द बोला सर. माननीय सखारामजी पोळ, आम्ही यांना मामा म्हणतो आणि दिव्यांग क्षेत्रामध्ये त्यांचं चांगलं कार्य असल्यामुळे आम्ही खांद्याला खांदा लावून सनी प्रत्येक अडीअडचणीमध्ये सोबत असतो आणि अडीअडचणी सोडवत असतो. आज मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. करतात आणि दिव्यांग मुलांचं खूप चांगलं हे करतात. मंगेश गायकवाडजी आपल्या सोबत आहे, जे नारेगाव शाळेचे कर्मचारी HM आहेत. सर, आपल्याला काय वाटतं का या दिव्यांग क्षेत्रामध्ये काम करताना आणि माननीय सखाराम पोळजी साहेब यांच्याबद्दल? आज प्रथमतः आजचा दिवस म्हणजे 5 ऑक्टोबर म्हणजे आमच्या सर्वांसाठी एक आनंदाची पर्वणी असते. म्हणजे माझ्यासह माझ्या सर्व विद्यार्थ्यांना की ज्यांनी आज हे रोपटं लावलेलं होतं, 10 विद्यार्थ्यांवर जे आम्ही दिव्यांग क्षेत्रात काम करण्यास ठरवलेलं होतं साहेबांनी, त्या रोपट्याचं आज मोठं वटवृक्षात रूपांतर झालंय. खरोखरच आजच्या या वाढदिवसानिमित्त साहेबांना मी माझ्या सर्व सहकाऱ्यांतर्फे, सर्व विद्यार्थ्यांतर्फे सर्वप्रथम मी हार्दिक शुभेच्छा देतो. सर, साहेबांचं एक सर्वांना घेऊन चालण्याची पद्धत, त्याबद्दल काय बोलणार आपण? साहेबांनी काम करत असताना अध्यक्ष म्हणून तर साहेब कधीच वागले नाही. एक म्हणजे मी जर कर्मचारी असेल, म्हणजे मला तरी वाटतं की कोणीच अध्यक्ष किंवा साहेब असं नसेल की स्वतःच्या कर्मचाऱ्यांना, शिपायांना असं जवळ बसवतील, स्वतःच्या ताटात जेवू घालतील. म्हणजे साहेब एक सर्वांना एक आपला परिवार म्हणून या ठिकाणी सर्वांना वागवतात. हक्काने काय असेल म्हणजे सर म्हणून म्हणण्यापेक्षा एक मंगेश या नावानेच सर, म्हणजे मला एक अभिमानी वाटतो की कुठलाच अध्यक्ष असं नावाने हाका न मारता एकमेकांना सर वगैरे, ते सर म्हटलं तर कुठे थोडंसं दूरचं वाटतं, पण ज्यावेळेस हक्काने माणूस हाका मारतं तर एक परिवार म्हणून साहेब आम्हाला सर्वांना जवळ घेतात. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सर. मतिमंद प्रवर्गाच्या सुद्धा 2 शाळा या ठिकाणी चालू केलेल्या आहेत आणि दिव्यांग प्रवर्ग, मतिमंद प्रवर्ग आज आपल्याकडे आपल्या संस्थेत 150 विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहे. ज्यावेळेस 1996ला आपण दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विद्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी बीज रोपण केलेलं होतं, छोटंसं रोप त्या ठिकाणी लावलेलं होतं, त्याचा आज मोठा वटवृक्ष या ठिकाणी तयार झालेला आहे. पुन्हा एकदा आदरणीय साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी स्वागत करूया. आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले दैनिक भास्करचे पत्रकार आदरणीय मकसूद भाई हे या ठिकाणी आपल्या विद्यालयात आलेले आहे. त्यांच्यासाठी सुद्धा आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. बरोबर साहेबांनी सांगितलं की साहेबांसोबत त्यांनी खूप जुन्या काळात या ठिकाणी काम केलेलं आहे आणि आज दोघं मित्र आज योगायोगाने काय असे ना, मकसूद भाई मला वाटतं पहिल्यांदाच आपल्या या विद्यालयात आलेलं आहे की
आज या ठिकाणी वाढदिवसानिमित्त आपल्या संस्थेच्या कोषाध्यक्षा सरलाताई पोळ या सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा आपण जोरदार टाळ्या वाजवूया. चैतन्य कानिफनाथ निवासी मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक राहुलजी पोळ सर, तसेच आपल्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जाधव मॅडम, सर्वांचं पुनश्च एकदा या ठिकाणी मी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक स्वागत करतो. आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता प्रथमतः केक कापण्याच्या आधी हे झालं ना, ऑप्शन झालं, मी विद्यालयाच्या वतीने प्रथमतः आपण साहेबांचं या ठिकाणी स्वागत करूया. आजच्या या कार्यक्रमानिमित्त साहेबांचं स्वागत पाटील सर, जाधव मॅडम, आपल्या संस्थेत सगळे छेडदार मामा, मी सर्वांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी साहेबांचं या ठिकाणी स्वागत. सगळे या दैनिक भास्करचे पत्रकार आदरणीय मकसूद भाई यांचं स्वागत या ठिकाणी राहुलजी पोळ सर करतील. मुख्याध्यापिका जाधव मॅडम या करतील. पुनश्च एकदा सर्वांचा शब्द सुन हार्दिक स्वागत. मी साहेब ताई आणि सर दोघही. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है। आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं। यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है। यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है। हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं। दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं। हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है। पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है। हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है। हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो। साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं। साथ में हम बदलाव ला सकते हैं।